नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS एक्झाम याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी आयोजित या परीक्षेमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते। या परीक्षेबाबत आपण इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। NMMS परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण ही माहिती बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही आयोजित केलेली असते। याची पात्रता काय असते तर आपला जो पाल्य आहे किंवा जो विद्यार्थी आहे तो शासन मान्य शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये शिकत असला पाहिजे, हा त्याचा क्रायटेरिया आहे। वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शासनामार्फत आयोजित केली जाते। अतिशय महत्त्वाची ही परीक्षा आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलेली आहे। या परीक्षेसाठी ज्या काही पात्रता आणि निकष आहेत त्यामध्ये पालकाचं उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमी असायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी आहे। कारण या परीक्षेमध्ये जे दुर्बल घटक आहेत त्यांचेच पाल्य या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात। आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो तर इयत्ता 8वीला जो काही सिलेबस असतो त्या सिलेबस मध्ये असलेलं विज्ञान, त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे आणि गणित असे या 3 विषय हे त्या 8व्या वर्गाचे असतात आणि सोबतच मेंटल ॲबिलिटी टेस्ट नावाचा एक विषय असतो। या अभ्यासक्रमाशी आपल्याला जुळवून घेऊन या परीक्षेची तयारी करावी लागते। आता अभ्यासक्रमाची माहिती बघितल्यानंतर किती पेपर असतात असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो। तर एकूण या परीक्षेचे 2 पेपर असतात। आता या 2 पेपरमध्ये पहिला पेपर हा मेंटल ॲबिलिटी टेस्टचा असतो आणि जो सेकंड पेपर असतो तो स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट असंही म्हणू आपण त्याला। या 2 पेपरच्या माध्यमातून ही परीक्षा घेतल्या जाते। आता समोर NMMS एक्झाम मध्ये हा जो मॅथचा पेपर असतो तर या मॅथच्या पेपरमध्ये काय असतं तर 90 प्रश्न असतात आणि 90 मिनिटं वेळ दिलेला असतो। 90 प्रश्न आणि 90 मिनिटे आणि या पेपरमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेवर आधारित 90 गुणांचा हा जो पेपर आहे, खरं तर हा पेपरच आपल्या NMMS परीक्षेचा मेरिट ठरवायला सर्वात जास्त कारणीभूत असतो। यामध्ये जर विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवले, चांगले गुण मिळवले तर विद्यार्थी नक्कीच त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी या NMMSच्या तर पात्र ठरत असतो। आता मॅट या पेपर नंतर आपण जेव्हा सेकंड पेपरकडे जातो तर तो सॅट पेपर असं त्याला म्हटलं जातं। यामध्ये नीट समजून घ्या, 90 प्रश्न 90 मिनिटे असतात। यामध्ये गणित या विषयासाठी 20 गुण, विज्ञान या विषयासाठी 35 गुण आणि इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र ज्याला आपण सामाजिक शास्त्र असे म्हणतो तर त्याला 35 गुण असतात। एकूण हा 90 गुणांचा पेपर असतो। तर यामध्ये सर्वात जास्त वेटेज आपल्याला विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या 2 विषयाला 35-35 म्हणजे एकूण 70 मार्क, 70 गुण या 2 विषयाला दिलेले आहेत। परंतु गणित या विषयाकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याच्याकडे 20 गुण आहेत। तर अशा प्रकारे जर आपण मॅट आणि सॅट या पेपरचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर आपण या NMMS जी काही स्कॉलरशिप आहे, शिष्यवृत्ती आहे, त्यासाठी पात्र ठरत असतो। तर शिष्यवृत्ती असती तरी किती तर 12,000 प्रतिवर्ष याप्रमाणे एकूण 5 वर्षासाठी ही स्कॉलरशिप आपल्याला दिली जाते, शिष्यवृत्ती आपल्याला मिळते। एकंदरीत खूप छान अशी रक्कम या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पाल्यांसाठी ही शासनाकडून दिली जाते। हिचा जर आपण योग्य पद्धतीने प्लॅनिंगनं, नियोजनानं जर अभ्यास केला तर आपण नक्कीच ही परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ शकतो। आता यामध्ये दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे सारथी शिष्यवृत्ती नावाचा। तर सारथी शिष्यवृत्ती म्हणजे काय तर ओपन कॅटेगरीतले जे मुलं आहेत त्यांना ही परीक्षा जर पास झाली तर त्यांना 9,600 रुपयाप्रमाणे एकूण 4 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळत असते। म्हणजे ओपन कॅटेगरीचा सुद्धा यामध्ये विचार करण्यात आलेला आहे।
सारथी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून। आणि यानंतर परीक्षा केव्हा होते तर परीक्षा ही डिसेंबरमध्ये होत असते आणि डिसेंबरमध्ये परीक्षा होत असल्यामुळं आपल्याला त्या परीक्षेची जी पूर्वतयारी आहे किंवा ती तयारी आहे ही तयारी आपल्याला अगोदरच्या वर्षीच्या एप्रिल या महिन्यातच सुरू करावी लागते। म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीचा जर आपण चांगला सदुपयोग केला तर NMMS परीक्षा आपण चांगल्या पद्धतीनं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो। आता नेक्स्ट आहे की किती गुण लागतात। जनरली मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की किती गुण आम्हाला मिळाले तर आम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते। तर आपल्याला सांगायचं म्हटलं तर 120 गुण जर आपल्याला मिळाले, आपण जर कोणत्याही कॅटेगरी मधले असलो तरी 120 गुण मिळाले तर आपण या परीक्षेमध्ये ही शिष्यवृत्ती मिळवू शकतो। आता या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे शुभेच्छा। या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ NMS परीक्षेच्या बाबतीत अपलोड होत राहतील। आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।